मुख्य विषय की ज्याच्या आपण अक्रॉस येतो ते विषय वेगवेगळ्या ठिकाणी पसरलेले असतात, वर्तमानपत्रामध्ये असतात, वेगवेगळ्या घटनांमध्ये असतात, त्याच्यानंतर वेगवेगळी पुस्तकं तुम्ही वाचता. पण या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही वाचता तेव्हा ते वाचल्यावरती तुमच्या मनामध्ये त्याच्याबद्दल काहीतरी विचार येतात. पण प्रश्न हा असतो की या विचारांचा आपण करणार काय? नुसते आपल्या मनात विचार येतात, ते विचार आपण ठेवणार कोणासमोर? जास्तीत जास्त मित्रांसमोर ठेवू शकतो, पण ते सुद्धा तसे मित्र तुमच्यासमोर असतील तर तुम्ही ते ठेवू शकता. ऐकून घेणारे मित्र तुमच्यासमोर असतील तर. पण ते जर का तुम्हाला समाजाच्या समोर ठेवायचे असतील तर तुम्ही काय कराल? समाजाच्या समोर ते विचार ठेवण्यासाठी कुठचं माध्यम आहे? तर मला वाटतं सिनेमा, वेगवेगळ्या प्रकारच्या फिल्म्स, कॉर्पोरेट फिल्म्स, ॲड फिल्म्स, डॉक्युमेंटरी फिल्म्स, ही सर्व माध्यमं आहेत की ज्याच्याने तुम्ही हे विचार समाजाच्या समोर आणू शकता. तुमच्या विचारांना काही दिशा लागते, तुमचे विचार एका विशिष्ट प्रकारे तुम्हाला प्रवाहित करावे लागतात. ते विचार व्यक्त होण्यासाठी जे माध्यम आहे त्या माध्यमांचा तुम्हाला अभ्यास करावा लागतो. म्हणजे तुम्ही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ची ही एक मोठी बाजू आहे की ज्याबद्दल आपण आतापर्यंत अनभिज्ञ होतो. ती मोठी बाजू या कोर्समधून सरांनी आपल्याला दाखवली. आपल्याला माध्यम, आपल्या आयडिया व्यक्त कशा कराव्यात, त्यानंतर त्या आयडिया समाजाच्या समोर आणण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले पाहिजे, स्वतःच्या संकल्पनेला तुम्ही कशा प्रकारे जपा, कशा प्रकारे अभ्यास करा, हे सर्व सरांनी दाखवून दिलं. त्याबद्दल या सरांचा आणि तुम्हा सगळ्यांचाच मी अतिशय आभारी आहे. तर असेच आपण एकमेकांच्या संपर्कात याच्यापुढे राहू आणि आपल्या संकल्पना शेअर करून त्याच्याविषयी अभ्यास करू आणि वेगवेगळ्या तुमची मतं जी आहेत ती तुम्ही माझ्या संकल्पनेविषयी व्यक्त करा आणि त्याच्यातून आपली नक्कीच एक सुंदर दिशा आपल्या विचारांना मिळेल. आणि आपण पुढे धन्यवाद आणि सरांना खूप फोटो काढा तुम्ही. मी शूटिंग करतो ना, फोटो काढा तुम्ही.